स्वातंत्र्यपूर्व काळात क्रांतिकारकांचं आगर असलेला वाळवा तालुका. या वाळव्याच्या भूमीनं देशाला अनेक क्रांतिकारक दिले. अव्वल दर्जाचे समाज परिवर्तक, पहाडी वक्ते, श्रमिकांचे कैवारी, सत्यशोधक चळवळीचे कृतिशील वारसदार, महाराष्ट्रातील परिवर्तनवादी सामाजिक व प्रबोधनाच्या चळवळीत काम करणाऱ्या अनेक संस्था, संघटना, कार्यकर्ते यांचे आधारस्तंभ, शेतमालाला रास्त किंमत मिळावी यासाठीच्या चळवळीचे नेते, कापूस एकाधिकार योजनेचे संवर्धक, शोषणमुक्त व समताधिष्ठित समाज निर्मितीसाठी अखंडपणे कार्यरत राहणारे ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ, विचारवंत म्हणून ओळख असलेले भाई प्राध्यापक N.D. पाटील हे याच वाळवा तालुक्यातल्या ढवळी गावचे. N.D. पाटील हे रयत शिक्षण संस्था, दक्षिण महाराष्ट्र शिक्षण प्रसारक संस्था, महात्मा फुले शिक्षण संस्था, समाजवादी प्रबोधिनी, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अकादमी, महाराष्ट्र सीमा प्रश्न उच्चाधिकार समिती, नर्मदा बचाव आंदोलन, वीज दरवाढ विरोधी कृती समिती, राखीव जागा समर्थन समिती, मराठवाडा विद्यापीठ नामांतरवादी कृती समिती अशा अनेक परिवर्तनवादी संघटना, संस्थांमध्ये N.D. पाटील यांचं मार्गदर्शन आणि नेतृत्व महत्त्वाचंच ठरलं आहे. शेतकरी कामगार पक्ष हा तर त्यांचा जीव की प्राण. शोषणमुक्त समाज निर्मितीसाठी मार्क्स, लेनिन यांच्या विचारांचं अधिष्ठान स्वीकारून समताधिष्ठित समाज निर्मितीसाठी आपल्या कार्याला महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची जोड देऊन आपलं आयुष्यच या एकमेव ध्येयपूर्तीसाठी N.D. सरांनी वेचलं. नवसमाज निर्मितीसाठी गेल्या 6 दशकांहून अधिक काळ काम करत असलेल्या प्राध्यापक N.D. पाटील यांची आणि त्यांच्या कार्याची ओळख नव्या पिढीला करून देणं ही आज काळाची गरज बनली आहे. महाराष्ट्राच्या केवळ राजकीयच नव्हे तर सामाजिक चळवळींचा विश्वसनीय आधारस्तंभ म्हणून आज प्राध्यापक N.D. पाटील यांच्याकडे पाहिले जाते. त्यांचे व्यक्तिमत्व निष्कलंक, निर्वैर, निर्भय, निस्वार्थी आणि नैष्ठिक या स्वरूपामध्ये महाराष्ट्राला परिचित आहे. या त्यांच्या व्यक्तिमत्वामुळे स्वीकारलेल्या विचारप्रणालीशी स्वीकारलेल्या घट्ट अशा तत्वनिष्ठ बांधिलकीमुळे N.D. ही 2 अक्षरे आज महाराष्ट्रावर आदरणीय झालेली आहेत. एवढेच नव्हे तर महाराष्ट्रातील साऱ्या पुरोगामी शक्ती त्यांच्याकडे मार्गदर्शक नेता म्हणूनही पाहतात. अशा या उत्तुंग व्यक्तिमत्वाची घडण, जीवन प्रवास हा पुढच्या पिढ्यांपर्यंत पोचावा आणि त्याच्यातून प्रेरणा मिळावी यासाठीचा हा माहितीपट, हा एक प्रयत्न. प्राध्यापक डॉक्टर N.D. पाटील या नावातच आहे एक परिवर्तनाचा झंझावात. या नावातच आहे समाजाला बदलून टाकणाऱ्या अथक प्रयत्नांचा उत्तुंग हिमालय. केवळ महाराष्ट्राचाच नव्हे तर देशाचा इतिहासही या व्यक्तिमत्वाशिवाय अपुरा आहे. आचार, विचार आणि कर्तृत्वानं भारलेलं असं व्यक्तिमत्व जन्माला घालताना वाळवा तालुक्यातील ढवळी गावाच्या मातीलाही अभिमान वाटला असेल. कारण या क्रांतिकारी नेतृत्वाची चाहूल या मातीला सुरुवातीपासूनच होती. तो काळ होता 1930-35चा. बहुजनांच्या शिक्षणाविषयी हक्काच्या जागृतीचा तो कालावधी. महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, सयाजीराव गायकवाड, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यासारख्या उत्तुंग नेत्यांच्या शिक्षणविषयक विचारांनी भारलेले ते दिवस. ढवळी गावातही नागोबा आणि मारुतीच्या देवळात मुलं मुली पाटीवर अक्षर गिरवत होती. इथं या छोट्याशा नारायणाला शिक्षक भेटले, तेही ध्येयवादानं भारलेले. पांडुरंग धोंडी परेट गुरुजी. विद्यार्थ्यांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे असं या परेट गुरुजींना वाटायचं.
या संस्कारक्षम वयात परीट गुरुजींनी नारायणाला दिलेले धडे तो आयुष्यभर कधीच विसरू शकणार नाही. आजही एनडी सरांना ढवळी गावातील मराठी शाळेच्या समोरच्या पारावर बसले की मागील आठवणी भारावून टाकल्याशिवाय राहत नाहीत. नारायण कुणाच्या वाळल्या पाचोळ्यावर पाय द्यायचा नाही, अशी आपली त्यांची शिकवण आम्ही आयुष्यात लहानपणापासून ऐकत आलो. आणि जी शाळा होती ती शाळासुद्धा एक वर्ग मारुतीच्या देवळात, एक वर्ग नागोबाच्या देवळात आणि एक वर्ग विठोबाच्या देवळात बसायचा. त्यातल्या एका नागोबाच्या देवळात, काही दिवस विठोबाच्या देवळात, सगळ्या देवळात आमची प्रदक्षिणा झाली. आणि अशा कालखंडामध्ये आम्हाला काही फार चांगले शिक्षक त्या काळामध्ये भेटले. घरात तर कुणी पुस्तकाचा संबंधच नव्हता. माझ्या आईनं आणि वडिलांनी शाळेचं प्रांगणच बघितलं नव्हतं. शाळा पाहण्याचा प्रश्नच नाही, प्रांगणातही त्यांचं पाऊल नव्हतं. अशा एका कुटुंबात जन्माला आल्यानंतर ज्या मुलांचं शिक्षण चालू राहतं, गावामध्ये कुणी फारसं मोठं शिकलेलं नव्हतं. गावात एक कुलकर्णींची 4 घरं होती, त्यातली एक रामाजीपंत कुलकर्णींची मुलं त्यांनी सांगलीला शिकायला ठेवली होती, पण ती आमच्या दुर्दैवाने ती पास झाली नाहीत. आणि त्यामुळं माझे आजोबा जेव्हा मला पुढं शाळेत पाठवायचा प्रश्न आला तेव्हा ते माझे परीट मास्तर होते. ते परीट मास्तर सारखे, तात्या काही करा बघा, आता नारायणला तेवढं जरा पुढं कुठेतरी पाठवूया, असं सांगायचे 7वी झाल्याच्या वेळा. ते माझे आजोबा आर्ग्युमेंट काय करायचे, त्यांचं आर्ग्युमेंट अगदी भारी होतं. रामाजी पंताची पोर पास होत नाही तर रामजी पंताचा नातू तरी काय दिवं लावणार आहे, ही अशी त्यांची भावना. आणि त्यामुळं रामाजी पंताच्या मुलांनी हे न होणं ह्याचासुद्धा एक मोठा परिणाम आमच्या माझ्या शिक्षणाच्या कालखंडात पुढे जाण्याच्या बाबतीत होता. पण तरी देखील आमच्या परीट मास्तरनी खूप आग्रह धरल्यानंतर मला इंग्रजी शाळेत जायला मिळालं. अण्णांचा शिष्य म्हणून घेणारा माणूस कोणत्या दर्जाचं काम करतो हे पाहायचं झालं तर ह्या खैरमोडींची फुटपट्टी लावली पाहिजे. खैरमोडींनी त्या काळात अण्णांनी विश्रांतीला तिथं पाठवलं असतानाही ती विश्रांती घेण्याच्या ऐवजी तिथं शाळा एक होती तिथली, ती बंद पडली सांगलीच्या संस्थेची. आणि मग इथं पोकळी तयार झाली म्हणून या माणसानं कसलाही विचार न करता, आजाराची पर्वा न करता, अण्णांची सुद्धा परवानगी घेतली नाही आणि त्यांनी तिथं रयत शिक्षण संस्थेची न्यू इंग्लिश स्कूल म्हणून एक शाळा त्यांनी डिक्लेअर केली. आणि मग त्या शाळेच्या उभारणीमध्ये त्यांना कष्ट पडले. नंतर तर असं व्हायचं की त्यांना शाळेच्या ह्याच्यापर्यंत यायला देखील त्यांना कष्ट पडायला लागले. मराठी शाळा संपल्यानंतर या गुरुजींनीच नारायणच्या आजोबांमागे नारायणला हायस्कूलात धाडण्याचा लकडा लावला होता. भटा बामणाची पोरं जिथं पास होत नाही तिथं कुणब्याच्या पोरांचा कुठं टिकाव लागणार, असं आजोबा म्हणायचे. पण हो नाही करत करत नारायण आष्ट्याच्या शाळेत दाखल झाला. दररोज 16 किलोमीटरची पायपीट, ऊन वारा पाऊस यांची तमा न बाळगता नारायणानं हे वारू पेललं. मोकळ्या हवेत रोज चालल्यानं शरीर भक्कम झालं. त्याचबरोबर राष्ट्रसेवा दलात चांगल्या मित्रांची सोबत आणि विचारांची शिदोरी मिळाली. R.V. खैरमोडे यांच्यासारख्या समर्पित आणि अफाट वाचन असलेल्या शिक्षकांचा सहवास, लोभ आणि मार्गदर्शन मिळालं. त्यांनी लावलेलं वाचनाचं वेळ तर आयुष्य घडवणारं होतं. 1942च्या चळवळीचे ते मंतरलेले दिवस होते. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रति सरकारनं तिथं समांतर राज्यकारभार चालवला होता. नागनाथ नायकवडी, रंगराव पाटील, बर्डे मास्तर, G.D. लाड, शेख काका, बाबूजी पाटणकर इत्यादी स्वातंत्र्य चळवळीतील क्रांतिकारकांचा वावर या परिसरात असल्यानं नारायणावर देशभक्तीचे संस्कार झाले. त्यामुळे या भारावलेल्या वातावरणात नारायणानंही स्वतःला झोकून दिलं. त्यांचं घरच भूमिगतांचं आश्रयस्थान झालं होतं. आष्ट्याची रयत शिक्षण संस्थेची शाळा म्हणजे देशभक्ती आणि सामाजिक कार्य शिकवणारं छोटं विद्यापीठच झालं होतं. समाज परिवर्तनाच्या या कार्याची सुरुवात नारायणानं एका महत्वाच्या आंदोलनानं केली. ढवळीपासून जवळच असलेल्या वडगाव गावचं दारूचं दुकान बंद पाडण्याचा बेत त्यानं 5-25 मित्रांसमवेत आखला. त्या दुकानावर जाऊन पिकेटिंग सुरू केलं. त्यानंतर त्या दुकानाचा महसूल
65,000 रुपयांवरून 3,500 आला. सरकार खडबडून जागं झालं. वयाच्या 16व्या वर्षी नारायणाला आयुष्यातील पहिला कारावास घडला. ते साल होतं 1945. या आंदोलनामुळे परिवर्तनाचा ध्यास घेतलेल्या एका झंझावाती आयुष्यात जणू वादळालाच तोंड फुटलं होतं. त्यानंतर नारायणाच्या रूपानं महाराष्ट्राच्या भूमीवर अवतरलेल्या या झंझावातानं कधीच मागं वळून पाहिलं नाही. एक एक लढा, एक एक संघर्ष त्यांच्या जीवनाचाच एक भाग बनून गेला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कठोर परिश्रम घेऊन एनडी मॅट्रिक चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले. रयत शिक्षण संस्थेत शिकल्यामुळे नारायणाला शिक्षणाचं महत्त्व कळलं होतं. त्यामुळे मॅट्रिकच्या पुढच्या शिक्षणासाठी कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमध्ये आपलं नाव त्यांनी दाखल केलं. राष्ट्रसेवा दल, काँग्रेस समाजवादी पक्ष, कम्युनिस्ट संघटना इत्यादींचं काम तिथं जोमानं सुरू होतं. नारायण त्यामध्ये आणि विद्यार्थी संघटनेत सक्रिय झाला आणि नारायणाच्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात झाली. महाराष्ट्रापुरतं इकडे बोलायचं, ग्रामीण भागापुरतं बोलायचं तर क्रांतिसिंह नाना पाटलांच्या नेतृत्वाखाली हा संघर्ष या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सुरू झाला. त्यावेळेला त्या संघर्षामध्ये इकडे क्रांतीवीर JD लाड, रंगराव पाटील, नागनाथ नायकवडी अशी अनेक माणसं आमच्या परिसरातली जवळपासची, नागनाथांना तर माझ्या गावापासून शिवधळीचे, तर ही सारी माणसं त्या काळात कुणाला बक्षीस होतं. नागनाथ नायकवडींना पकडण्यासाठी बक्षीस होतं, रंगराव पाटलांना पकडण्यासाठी बक्षीस होतं, रंगराव पाटलांना पोलिसांनी पकडलं होतं, त्यातनंही ते सुटणं आलेले होते. नागनाथ नायकवडींनाही पकडलेलं होतं, पण नागनाथ नायकवडींना पकडल्यानंतर सातारचा जेल फोडून नागनाथांना बाहेर पडलेले होते. असा तो एक रणसंग्राम त्या काळामध्ये साताऱ्यात धुमसत होता. आणि या रणसंग्रामापासून अर्थातच आपण बाजूला राहणं शक्यही नव्हतं. आणि ही माणसं त्या कालखंडामध्ये चळवळीत पडली आणि त्यांचं बोट धरूनच आम्ही या चळवळीमध्ये आलो. आणि ह्या चळवळीमध्ये वाढत असताना मग तिकडे ज्या घटना घडत होत्या त्या घटनांचे पडसाद म्हणून नंतर काँग्रेसमध्ये एक नवी डेव्हलपमेंट होत होती. एक नवा प्रश्न येत होता. 1934 साली काँग्रेसमध्येच समाजवादी विचाराचा आग्रह धरणारा एक गट काँग्रेस समाजवादी पक्ष म्हणून काम करीत होता 34 सालापासून. आणि त्या जोडीलाच पुढे 1946 साली शेतकरी कामगार संघ या रूपाने एक नवी त्यामध्ये वाटचाल सुरू झाली. स्वातंत्र्यपूर्व काळात काँग्रेस हाच एक पक्ष होता. या पक्षाच्या अंतर्गतच काँग्रेस शेतकरी कामकरी संघ स्थापन करण्यात आला होता. श्रमजीवी जनतेला बांधील राहून मंडळींनी काम करण्यास सुरुवात केली. प्रामाणिकपणे समाजवादी तत्वांचा अंगीकार करणाऱ्या कार्यकर्त्यांनी किरकोळ मतभेदांना थारा न देता एकत्रित येऊन संघटित व्हावं आणि शेतकरी कामकरी यांचं राज्य स्थापन करण्याच्या क्रांतिकार्याचा पाया घालावा असं काँग्रेस शेतकरी कामगार संघाचं म्हणणं होतं. या भूमिकेच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन दिनांक 3 ऑगस्ट 1947 रोजी शेतकरी कामगार पक्ष स्थापन केला. काँग्रेस अंतर्गत कोणत्याही पक्षास अथवा गटाला काँग्रेसमध्ये राहता येणार नाही अशी काँग्रेसच्या घटनेत दुरुस्ती करण्यात आल्यानं भांडवलदार व सरंजामदार यांचं हत्यार बनलेल्या काँग्रेसमध्ये शेतकरी कामगार पक्ष राहिला नाही. 1948ला काँग्रेसच्या बाहेर पडून शेतकरी कामगार पक्षानं सर्वात प्रथम लोकशाही क्रांतीचा सिद्धांत मांडला. या सगळ्यांचा परिणाम कोल्हापूरला महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या नारायणावर झाला. नारायणानं शेतकरी कामगार पक्षाचं काम करायला कोल्हापुरातूनच सुरुवात केली. या पक्षाच्या स्थापनेत असलेले सत्यशोधक चळवळीतील केशवराव जेधे, शंकरराव मोरे, भाऊसाहेब राऊत, क्रांतिसिंह नाना पाटील, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्यकर्तृत्वाबद्दल नारायणास प्रचंड आदर होता. शेतकरी कामगार पक्ष म्हणजे महात्मा फुले, मार्क्स, लेनिन यांच्या तत्वज्ञानाचा सुंदर मिलाप होता. 1948 साली शेतकरी कामगार पक्षाची
जिल्हा शाखा स्थापन करण्यासाठी सांगलीला जी बैठक झाली त्या बैठकीला हजर राहून नारायणानं पक्ष कार्याला सुरुवात केली. BA झाल्यानंतर नारायणाच्या कुटुंबावर एकामागोमाग एक अरिष्ट कोसळली. वडील आणि भाऊ एकाच वर्षी मृत्यू पावले. नारायणाची आई हादरून गेली. कर्मवीर अण्णा आणि नारायणच्या घराचे जिव्हाळ्याचे संबंध होते. अण्णांनी भेटून सांगितलं की नारायणची जबाबदारी मी घेतो, हा आष्ट्याला राहील. त्याप्रमाणे आष्ट्याला लठ्ठे ट्रेनिंग कॉलेजमध्ये प्रिन्सिपल A.D. अत्तार यांच्या हाताखाली नारायण ज्ञानदेव पाटील लेक्चरर म्हणून रयत शिक्षण संस्थेच्या सेवेत रुजू झाले. नारायण पाटील यांना लोक आता ND पाटील म्हणून ओळखू लागले. इतिहासाच्या अध्यापनाबरोबरच ट्रेनिंग कॉलेजच्या बोर्डिंगचे रेक्टर म्हणूनही ते काम बघत होते. प्रिन्सिपल A.D. अत्तार यांचा आष्ट्याच्या वास्तवामध्ये एनडींवरती सखोल परिणाम झाला. एकीकडे नोकरी आणि दुसरीकडे राजकीय विचार असलेल्या कामगार पक्षाची बांधिलकी, या अशा पर्यावरणातून एनडींचं मार्गक्रमण चाललं होतं. रयतच्या सातारा इथल्या छत्रपती शिवाजी महाविद्यालयामध्ये अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून नोकरी करत असतानाच ते पक्षकार्यही करत होते. कर्मवीर अण्णांना एनडींनी रयत शिक्षण संस्थेचं काम पाहावं असं वाटत होतं. तर इकडे 1948 पासून ज्या पक्षाच्या उभारणीमध्ये अगदी विद्यार्थी दशेपासून काम केलं तो पक्ष अडचणीत आला होता. पक्षाच्या पहिल्या फळीतील नेते टप्प्याटप्प्यानं काँग्रेसवासी झाले. 2 नंबरच्या फळीतील नेत्यांमध्ये ND पाटलांबरोबर दाजीबा देसाई, उद्धवराव पाटील, कृष्णराव धुळुप, भगवानराव सूर्यवंशी, अण्णासाहेब गव्हाणे, SM पाटील, विठ्ठलराव हांडे, गणपतराव देशमुख, DN कसबे ही नावं घेतली जात. या फळीकडे आता पक्षाची जबाबदारी आली. दाजीबा देसाई एकदा सातारला आले. पक्ष संघटनेबाबत चर्चा केली. पूर्ण वेळ पक्ष कार्यास देण्याबाबत विचार विनिमय होऊन निर्णय झाला. प्राध्यापकाची नोकरी सोडून एनडींनी सरळ मुंबईची वाट धरली. मुंबईत गिरणी कामगार युनियनचे जॉईंट सेक्रेटरी म्हणून ते काम पाहू लागले. शेकाप, कामगार चळवळ, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत ND अग्रभागी राहिले. गिरणी कामगार युनियनमध्ये काम करत असताना साथीला SM जोशी आणि कॉम्रेड SA डांगे यांचा सहवास लाभला. याच माध्यमातून आचार्य यात्रे, अण्णाभाऊ साठे, शारदाबाई पवार यांच्या पुढाकारानं बारामतीजवळील काटेवाडी येथील पवारांच्या घरातील सरोज पवार यांच्याशी त्यांचा विवाह झाला. हा विवाहही चळवळीचाच एक भाग होता, ही आठवण आजही ND सांगतात. लग्न आमचं ह्या मंडळींनी ठरवलं म्हणून सांगितलं तुम्हाला. आम्ही लग्नाला ज्यावेळी आम्ही गेलो त्यावेळीची एक घटना सांगायला पाहिजे. म्हणजे ती घटना जरा महत्त्वाची आहे. मे महिना होता, वळवाच्या पावसाचे दिवस होते आणि त्या बारामतीच्या रस्त्यावर ते कॉन्क्रीट रस्त्याचं काम चाललं होतं आणि त्यामुळे रस्त्याचं डायव्हर्शन होतं. आणि त्या डायव्हर्शनमध्ये आम्ही इकडनं एक वरडाची आपली एक ह्याची जुनी एक मोटर आम्ही एंगेज केली होती. म्हणजे व्यापारी असोसिएशनची गाडी, बाजारला कापडे विकायला जाणाऱ्या असोसिएशनची गाडी होती आणि त्या ह्याच्यातून आम्ही गेलो. आणि मी आणि माझे काही 4 मित्र बरोबर होते. आमचा आनंदराव जगताप वगैरे अशी मंडळी होती. त्यांच्यासाठी एक आणखी छोटीशी अशी गाडी होती. ती छोटीशी गाडी आणि एक वराडाची मोठी गाडी घेऊन आम्ही निघालो. तर तुफान पाऊस पडला त्या दिवशी रात्री आणि जे डायव्हर्शन काढलेलं होतं कच्च्या रस्त्यातून तिथे खूप पाणी साचलं. खोळ नावाचं एक ठिकाण आहे तिथे बारामतीच्या